बीडच्या विडा या गावामध्ये आज अतिशय आगळ्या वेगळ्या पद्धतीने धुळवट साजरी केली जाते। धुलीवंदनाच्या निमित्ताने विडा गावातला एक जावाई आणला जातो आणि त्या जावयाची अशा पद्धतीने गदर सवारी काढली जाते। संपूर्ण गावभरातून गाढवावरून त्याची मिरवणूक काढली जाते आणि त्यानंतर सन्मान देखील केला जातो। नेमकी परंपरा काय याबाबतची सविस्तर माहिती घेणार आहोत आपण। किती वर्षापासून तुम्ही अशा पद्धतीने जावयाची मिरवणूक काढत आहात आणि यावर्षी देखील काढत आहात? काय नेमकी कधीपासूनची परंपरा? ही परंपरा 90 वर्ष झालं। निजामकालीन आनंदरावजी ठाकूर यांनी आपल्या जावयाला चष्टमस्करीमध्ये या ठिकाणी या गावातून मिरवलं होतं। या परंपरा अखंडित 90 वर्ष आमच्या विडेकरांनी मागच्या वर्षी स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांच्या हत्येमुळे त्यांनी या ठिकाणी आम्ही दुःखात त्यांच्या सामील होऊन या ठिकाणी आम्ही प्रथा बंद केली। यावर्षी डबल त्याच जोमाने आम्ही गावकऱ्यांनी यावर्षी जावई पकडून ही साजरी करत आहोत। मात्र जावाई मिळत नसतो। 8 दिवस अगोदरपासून सर्व जावाई जे आहेत ते गायब होतात। मग तुम्ही या जावयाला कशा पद्धतीने शोधलं यावर्षी? हे जावयाचं वय जवळपास 60-70 वर्ष आहे। ज्या ठिकाणी आम्ही मागच्या 2-3 दिवसापासून आमच्या टीम या ठिकाणी जावई शोधत होत्या, पण जावई या ठिकाणी आम्हाला यावर्षी गावकऱ्याला तुरी देऊन या ठिकाणी सगळे जावई पळून गेले आणि जे जावई आम्ही पकडण्यासाठी गेलो त्यांनी त्या ठिकाणी पळ काढला। आपल्या गावातील ज्येष्ठ असलेत त्यांना असं जाणवलं नाही की आपल्याला यावर्षी पकडते। अचानक त्यांच्या घरी गेलो। घरी त्या ठिकाणी ते चहा पित असताना त्यांना सगळ्या गावकऱ्यांनी विनंती केली आणि ते प्रेमाने या ठिकाणी गावची परंपरा जोपासण्यासाठी मी इच्छुक आहे म्हणून या ठिकाणी आम्ही त्यांना गाढवा बसवलेला। नक्कीच ही परंपरा काढली जाते। माझ्यासोबत जावाई सुद्धा आहेत, त्यांच्याशी देखील आपण संवाद साधणार आहे। कुठले तुम्ही, काय नाव आहे तुमचं आणि यावर्षी तुमची नंबर लागलाय, तुम्हाला आज मिरवलं जाणार आहे? मी इथलाच आहे असं म्हणायचं। हा, जाधव जवळ माझं, मी सासरवाडीत राहतो। याला झालं 60 वर्ष झालं। हा, तेव्हापासून मी इथं, मग आता नंबर माझा लागलाय। हो, मग तुम्हाला वाटलं होतं का असं तुम्हाला आता उचलून आणतील आणि आज आपल्याला मिरवलं जाणार गावात? गपचूप बसलो होतो घरात, मग घरातून बोलवलं बाहेर। आता मी प्रेमानं आलो बाहेर। होय, मग पकडल्यावर काय करायचं, नावीलाच आहे। बरं, आता काय परंपरा आहे माहिती आहे तुम्हाला? कशा पद्धतीने मिरवलं जातं, काय काय केलं जातं आज? आता हे काय आता मी काय सांगू आता याला? बुरा न मानो होली आहे असं म्हणत या ठिकाणी मिरवणूक काढली जाते। हा, पहिल्यापासूनच ही मिरवणूक चालू आहे। हो, पण सगळे जावई गायब झाले, पण तुम्ही कसे घडले? मग तुम्हाला माहित नव्हतं का? कुठं जायचंय? मी घरात बसलेलो होतो ना। काय सन्मान काय केला जातो? आता ही मिरवणूक काढल्याच्या नंतर तुम्ही जावयाचा सन्मान देखील करता, कशा पद्धतीने हा सन्मान असतो? दरवर्षी आम्ही त्या जावयाला पकडल्यानंतर त्याला त्याच्या घरच्याला कपड्याचा आहेर केला जातो। मारुतीच्या मंदिरावर गावकऱ्याच्या वतीने त्याला कपड्याचा आहेर केला जातो आणि मागील काही काळात त्यांना सोन्याची अंगठी दिली जाते। व सोन्याचे दर गगनाला भिडल्यामुळे या वर्षी आम्ही त्यांना ती सोन्याची अंगठी देणार नाही, त्यांना एक कपड्याचा आहेर, त्यांच्या घरच्याचा आहेर असं म्हणून त्यांना आम्ही पारव देणार। कपडे दिले जातात, अंगठी दिली जाते, मात्र यावर्षी ही अंगठी दिली जाणार नाही। गेल्या अनेक वर्षांपासूनची परंपरा, हा अन्याय नाही का आता या जावयांवरती? हाय सर, अन्याय आहे, पण ते आम्ही काय ते चांगले कपडे घेतलेले आहेत, म्हणजे पोशाख व्यवस्थित घेतलेला आहे, त्यामुळे ते बी समाधानी आहेत, जावई समाधानी आहेत। नक्कीच या ठिकाणी या जावयाची आज गदर्भ सवारी गावातून काढली जाणार आहे। या ठिकाणी संपूर्ण तयारी करण्यात आली आहे। डॉल्बी, डीजे आणि ढोल ताशांच्या गजरात ही आज मिरवणूक काढली जाते आणि जावयाला आता या ठिकाणी आणलंय। आपण पाहू शकतो की आता मिरवणूक संपूर्ण गावभरातून निघणार आहे। कॅमेरा पर्सन प्रमोद रोमनसह मी अशोक काळगुडे, TV9 मराठी, विडा, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।